लाडकी बहीणसारख्या योजना म्हणजे पगारी मतदार तयार करण्याचा प्रकार असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली। निवडणुका जवळ आल्यावर महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये टाकले। आता पगारी मतदार व्हायचं की स्वाभिमानी हे महिलांनी ठरवावं असा सल्ला ठाकरेंनी दिला। याला शिंदेंनी कसं प्रत्युत्तर दिलं तेही पाहूया। शेतकरी बोलला की साहेब ही भाजपची औलाद आहे ना, ही आता पगारी मतदार तयार करते। पगारी मतदार आपल्याला महाराष्ट्राने ठरवायचंय की आपण भाजपचे पगारी मतदार होणार की स्वाभिमानी मतदार व्हायचंय, हे आता तमाम महिलांनी ठरवायचंय। मी आपल्याला एवढंच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केली त्या बाबतीमध्ये खूप उलटसुलट अफवा पसरवतात विरोधक, परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। हा एकनाथ शिंदेचा शब्द। तिथे विकास कामांवरूनही जोरदार शाब्दिक युद्ध या दोघांमध्ये पाहायला मिळालं। तुमचा ज्याच्याशी संबंध नाही ती सगळी कामं स्वतःवरती त्याचं श्रेय घेत आहे। बीडीडी चाळ आम्ही केली, कुठे केलीत? बीडीडी चाळीचं भूमिपूजन मी केलं होतं, सोबत शरद पवार होते आणि आदित्यनी तिथे आणि त्याच्याबरोबर जितेंद्र आव्हाडांनी मेहनत केलेली आहे। हे सर्व प्रकल्प जर सरकार महाबिगाडीचं असतं, हेच मुख्यमंत्री असते तर मेट्रो 3 पण चालू झाली नसती, विमानतळ पण सुरू झालं नसतं, इतर जे मेट्रोला प्रकल्प आपण शुभारंभ केले ते सुद्धा सगळे ठप्प झाले होते। सगळीकडे स्पीड ब्रेकर, सगळीकडे स्टे। हे स्थगिती सरकार नाही, हे प्रगती सरकार आहे।